नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा सामाजिक शास्त्र या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, चहाची लागवड सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाली? बघा, चहाची सर्वात प्रथम लागवड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, चहाची सर्वात प्रथम लागवड ही आसाम या राज्यामध्ये झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भारतामधली सर्वात लांब हिमनदी खालीलपैकी कोणती? बघा, भारतामधली सर्वात लांब हिमनदी खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, सियाचीन। विद्यार्थी मित्रांनो, भारतामधली सर्वात या ठिकाणी लांब ती हिमनदी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? बघा, ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1965 या वर्षापासून ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते या ठिकाणी वैशिष्ट्य? विषुववृत्तीय सदाहरित जंगले यांच्याबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये या ठिकाणी बरोबर आहेत? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, अत्यंत दाट वने आहेत, बरोबर आहे। लाकूड टणक आणि टिकाऊ आहे, बरोबर आहे। आणि एकाच या ठिकाणी वृक्ष नसतात। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 म्हणजे 1, 3 आणि 4 हे सर्व वैशिष्ट्य या ठिकाणी आपले बरोबर असलेले वैशिष्ट्य आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी खालीलपैकी कोणती? बघा, भारतामधली सर्वात जास्त लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, गंगा ही नदी विद्यार्थी भारतामधली सर्वात जास्त लांबीची या ठिकाणी नदी आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, चेना हा स्थलांतरित शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा, चेना हा स्थलांतरित शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या देशामधला स्थलांतरित शेतीचा तो प्रकार आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, श्रीलंका या देशामधील या ठिकाणी स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? बघा, लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जांभी मृदेमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण असते। प्रश्न क्रमांक 8 बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, अरबी समुद्राच्या किनारपट्टीस लागून असलेल्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या बघा सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या सखल भागाला या ठिकाणी खलाटी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10 बघा, इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? बघा, इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शास्त्र होय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, इकॉलॉजी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणत्या? बघा, आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, गेह या ठिकाणी आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, नवीन मतांचा पुरस्कार करणारा। बघा या ठिकाणी आपल्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा, नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड म्हणून या ठिकाणी ओळखले जाते? खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड म्हणून या ठिकाणी ओळखले? टेबल लँड पठार। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, पाचगणी पठार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील तुर्भे या ठिकाणी खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम याचे नेतृत्व हे केले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? बघा लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील जहालमतवादी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी बघा सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील संत रामदास महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण बघा हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न हे खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करतात? बघा हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न हे स्टारच्या रूपामध्ये या ठिकाणी आपले अन्न हे या ठिकाणी साठवण करतात। प्रश्न क्रमांक 19 बघा सूर्यमालेमध्ये बघा सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता? बघा सूर्यमालेमध्ये सर्वाधिक बघा उपग्रह या ठिकाणी असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा शनी ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हॉर्स पॉवर विद्यार्थी मित्रांनो शक्तीचं एकक आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला? बघा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बघा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? बघा रेग्युलेटिंग ऍक्ट बघा 1773 नुसार विद्यार्थी मित्रांनो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वॉरन हेस्टिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 22 बघा तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणाला? बघा तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लॉर्ड वेल्सली यांना तैनाती फौजेचे या ठिकाणी जनक असे म्हणतात। बघा प्रश्न क्रमांक 23 बघा संवाद कौमुदी आणि मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली? बघा संवाद कौमुदी आणि मिरत अल अखबार या नावाची वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राजाराम मोहन राय यांनी वर्तमानपत्रे ही सुरू केली होती। प्रश्न क्रमांक 24 बघा रौलट कायदा कोणत्या वर्षी जातो? बघा रौलट हा कायदा कोणत्या वर्षी जातो कायदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रौलट कायदा विद्यार्थी मित्रांनो सन 1919 तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा ताश्कंद करार सन 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये? ताश्कंद करार सन 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सन 1966 मध्ये ताश्कंद करार हा झाला होता। प्रश्न क्रमांक 26 बघा विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा विद्यार्थी बघा या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील साने गुरुजी यांनी विद्यार्थी हे नावाचे या ठिकाणी मासिक हे सुरू केलेलं मासिक आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये? या ठिकाणी बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? स्वातंत्र्याचा अधिकार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 21 जून विद्यार्थी मित्रांनो उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो। प्रश्न क्रमांक 29 बघा पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा पटना हे शहर विद्यार्थी मित्रांनो गंगा नदीच्या काठी आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये? बघा रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? रॉकी बघा रॉकी ही पर्वतरांग विद्यार्थी मित्रांनो
उत्तर अमेरिका खंडामधली ती एक महत्त्वपूर्ण पर्वत रांग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ड जीवनसत्वाचं बघा रासायनिक नाव खालीलपैकी ड जीवनसत्वाचं बघा रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? बघा कॅल्सिफेरॉल विद्यार्थी मित्रांनो ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्लुकोमिया हा रोग पुढीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो? बघा ग्लुकोमिया हा रोग पुढीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे? ग्लुकोमिया। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डोळा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता रोग विद्यार्थी मित्रांनो दूषित पाण्यापासून या ठिकाणी पसरणारा? बघा दूषित पाण्यापासून पसरणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? बघा कॉलरा रोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या जागतिक लोकसंख्या दिन? बघा जागतिक लोकसंख्या दिन केव्हा असतो? तर 11 जुलै या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक लोकसंख्या दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली? बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात या बँकेची स्थापना करण्यात आली होती? बघा सन 1982 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आयात निर्यात बँकेच्या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, भारताचे बघा आंतरराष्ट्रीय खेळाडू बघा रश्मी कुमारी ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित रश्मी कुमारी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? बघा कॅरम खेळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घाना पक्षी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा घाना हे पक्षी अभयारण्य आहे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सह्याद्री बघा सह्याद्री पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी सह्याद्री पर्वतामधलं बघा सर्वात उंच शिखर कोणतं शिखर आहे? बघा कळसुबाई शिखर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र बघा विक्रम साराभाई बघा हे अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तिरुअनंतपुरम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विक्रम साराभाई हे अंतराळ या ठिकाणी केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा, पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा या ठिकाणी पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा वापर करतात? बघा लोह आणि कार्बन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर प्रदेशामधला पारंपरिक नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणता? उत्तर प्रदेशामधला पारंपरिक लोकनृत्य प्रकार पुढीलपैकी कोणता प्रकार आहे? उत्तर प्रदेशामधला पारंपरिक नृत्य प्रकार तर कथक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भगीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा भगीरथी आणि अलकनंदा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा भगीरथी आणि अलकनंदा यांचा संगम विद्यार्थी मित्रांनो देवप्रयाग या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा अरुंधती रॉय या पुस्तकाच्या या ठिकाणी लेखिका आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी नटसम्राट या नाटकाचे बघा लेखक खालीलपैकी कोण? नटसम्राट वि.वा. शिरवाडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा? बघा भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी प्रमुख असतो? बघा राष्ट्रपती विद्यार्थी मित्रांनो नामधारी प्रमुख या प्रकारच्या ठिकाणी तो प्रमुख असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय कृषी अनुसंधान संस्था बघा भारतीय कृषी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील भारतीय कृषी अनुसंधान संस्था विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महादेव डोंगर रांगेने बघा महादेव डोंगर रांगेमुळे भीमा नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे हे झालेले आहेत? बघा महादेव डोंगर रांगामुळे विद्यार्थी भीमा नदीचे खोरे हे बघा कृष्णा या नदीच्या खोऱ्यापासून या ठिकाणी वेगळे झालेले आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देवगड बघा देवगड या ठिकाणी बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चिखलदरा हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? चिखलदरा बघा चिखलदरा विद्यार्थी मित्रांनो हे अमरावती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पर्वत शिखर आहे। प्रश्न क्रमांक 50, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना बघा सन 1857 मध्ये विद्यार्थी मित्रांनो मुंबई विद्यापीठाच्या ठिकाणी स्थापना ही झालेली आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती सध्या आपल्याकडे एकूण जिल्हा या ठिकाणी परिषद आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला बघा TETसाठी बघा लागणारे 8,000 प्रश्न जर कोणाला पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्व PDF या ठिकाणी एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.